नमस्कार, मी जगदीश देशमुख. समृद्ध महाराष्ट्राच्या या भागात आपलं स्वागत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाओसच्या दौऱ्यावरती होते आणि राज्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार देखील केलेत. चला पाहूया. दाओसमध्ये आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्रानं 30 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करार केले असून आणखी 10 लाख कोटींच्या गुंतवणूक करारांची प्राथमिक बोलणी पूर्ण झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना दिली. यातून 40 लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट साध्य होणार आहे असंही त्यांनी सांगितलंय. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दाओस दौऱ्यातल्या चौथ्या दिवशीची वैशिष्ट्ये काय आहेत पाहूयात. तर महाराष्ट्रामध्ये एकूण 30 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे दाओसमध्ये सामंजस्य करार झाले. आणखी 10 लाख कोटींच्या कराराची प्राथमिक बोलणी ही पूर्ण झाली आहे. 83% करारांमध्ये थेट परकीय गुंतवणूक सुद्धा झालेली आहे. 40 लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट हे समोर ठेवलं होतं. एकूण 18 देशांमधून महाराष्ट्रात ही गुंतवणूक झालेली आहे. मेगा गुंतवणूक दाओसमधून महाराष्ट्रात झाली आहे. देशातील पहिली इनोव्हेशन सिटी मुंबई नजीक होणार आहे. यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली आहे. मुंबईमध्ये सर्क्युलर इकॉनॉमी विकसित केली जाणार आहे. तर सामंजस्य करार प्रत्यक्षात आणण्याचा महाराष्ट्राची यशस्वीता टक्केवारी ही 75% इतकी आहे. गेल्या वर्षी दाओसमध्ये झालेल्या करारांपैकी 75% करार हे प्रत्यक्षात आलेले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पाहूयात. या गुंतवणुकीमध्ये एफडीआय कमी आहे, पण त्या गुंतवणुकीमध्ये फॉरेन टेक्नॉलॉजी आहे आणि विशेषतः यातल्या गुंतवणुकी इम्पोर्ट सबस्टिट्यूट म्हणून या ठिकाणी येत आहेत. म्हणजे ज्या गोष्टी आपण इम्पोर्ट करतो त्याचं सबस्टिट्यूशन करणाऱ्या गोष्टी या गुंतवणुकीतनं आपण तयार करणार आहोत. एकूण किती देशातनं गुंतवणूक आपल्याकडे येते आहे याचा जर हिशोब आपण लावला तर 18 देशातनं ही गुंतवणूक येते आहे. तर दाओस दौऱ्यामध्ये फडणवीस यांचा जागतिक अर्थनेतृत्वाशी सुद्धा संवाद झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाओस इथं घेतलेल्या महत्त्वपूर्ण भेटीगाठी त्या पाहूयात. प्रोफेसर एमॉन मुरविरा परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री झिम्बाब्वे यांच्यासोबत गाठीभेटी झाल्या. ॲडम सोबे मिशन संचालक ॲलन ट्युरिंग इन्स्टिट्यूट, हिडलेटोन अध्यक्ष अरूप समूह, ॲलेसँड्रो ग्लुइलानी इंडो इटालियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्यासोबत या गाठीभेटी झालेल्या आहेत. तर महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीचा पाऊस पडणार आहे. 35 लाख नोकऱ्यांची संधी सुद्धा मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. राज्यामध्ये तिसऱ्या मुंबईची सुद्धा उभारणी होतीये. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होतीये असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. परकीय गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हेच भारताचं खरं गेटवे आहे. दाओसमधलं महाराष्ट्राचं पेव्हिलियन गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे असं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान केलंय. तर भारतातील उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रासाठी महाराष्ट्र हे गेटवे ऑफ इंडिया असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान खरं ठरवणारं तब्बल 14,50,000 कोटींचे गुंतवणूक करार हे पहिल्याच दिवशी करण्यात आले. या गुंतवणुकीसोबतच राज्यात 15 लाख रोजगार संधी निर्माण होणार आहेत. राज्य शासनाच्या उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभागाच्या माध्यमातून यंदा विविध विभागांनी आणि विविध क्षेत्रासाठी उद्योगांच्या प्रतिनिधी समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या गेल्यात. IIM ग्लोबल या कंपनीसोबत $8 बिलियन गुंतवणूक केलेली आहे. रोजगार 80,000 त्यामुळे उपलब्ध होणार आहे. अल्टा कॅपिटल पंचशील रियालिटी या कंपनीसोबत $25 बिलियन गुंतवणूक झाली आहे. रोजगार 2,50,000 इतका उपलब्ध होईल. केरहेजा कॉर्पोरेशनसोबत $10 बिलियन गुंतवणूक झाली आहे. रोजगार 1 लाख इतके निर्माण होतील. सुमोटोमो रियालिटी अँड डेव्हलपमेंट सोबत $8 बिलियन करार झालाय. 80,000 रोजगार यामुळे उपलब्ध होणार आहेत. गुंतवणूकदार सुरजागड इस्पात लिमिटेड, गुंतवणूक 20,000 कोटी, रोजगार 8,000. क्षेत्र स्टील आणि गडचिरोली या ठिकाणी ही कंपनी असेल. BFN फोर्जिंग्स, गुंतवणूक 565 कोटी, रोजगार 847,000. क्षेत्र स्टील, पालघर मुंबई महानगर इथे ही कंपनी असेल. तर योकी ग्रीन लिमिटेड, गुंतवणूक 4,000 कोटी, रोजगार 6,000. क्षेत्र पुनर्वापराची ऊर्जा, पालघर मुंबई महानगर परिसरात ही गुंतवणूक असेल. तर दाओस दौऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांची भरीव कामगिरी राहिलेली आहे. तिसऱ्या मुंबईसाठी रायगड पेण विकास केंद्राची घोषणा करण्यात आली आहे. दाओस दौऱ्यामध्ये गुंतवणुकीचा पुढचा टप्पा हा मुख्यमंत्र्यांकडून यशस्वी करण्यात आलाय. आजच जवळपास 1 लाख कोटी रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट्स या सगळ्या वेगवेगळ्या कंपन्यांनी त्या ठिकाणी करण्याचा आज MOU केलेला आहे. हा सगळा FDI आहे आणि यातनं खूप चांगल्या पद्धतीनं एक नवीन शहर तयार होईल ज्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे हायपेड जॉब्स तयार होतील.
आणि याचं सगळं प्लॅनिंग करताना वॉक टू वर्कचं प्लॅनिंग आपण त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जी आपण तिसरी मुंबई तयार करतोय त्या तिसऱ्या मुंबईतलं पहिलं शहर हे आपलं लॉन्च झालं. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावरती आहेत. त्यांच्याकडून दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी 1 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी विशेष पुढाकार घेतलेला बघायला मिळाला. या दौऱ्यामध्ये आतापर्यंत झालेली घौडदौड पाहूयात. तिसऱ्या मुंबईची उभारणी होणाऱ्या रायगड पेण परिसर विकासाला वेग दिला जाईल. ज्ञान तंत्रज्ञान आणि विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यावर भर हा दिला गेला आहे. तिसऱ्या मुंबईतील पहिल्या उद्योगप्रवण शहराची घोषणा सुद्धा करण्यात आली आहे. या उद्यमशील शहरात 1 लाख कोटींची गुंतवणूक ही अपेक्षित आहे. घराजवळच रोजगार देऊन श्रमिकांचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न असेल. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाटा समूहाच्या सहकार्यानं साकार होणाऱ्या महाराष्ट्राच्या इनोव्हेशन सिटी या ड्रीम प्रकल्पाची घोषणा केली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ उभारली जाणारी ही भविष्यसज्ज हब महाराष्ट्रासाठी AI सेमीकंडक्टर्स आणि GCCच्या केंद्रस्थानी नेईल. तंत्रज्ञान जागतिक अर्थव्यवस्थेला नव्यानं आकार देत असताना महाराष्ट्र लोकांच्या थेट हितासाठी आणि राज्याच्या आर्थिक भविष्यास बळकटी देणारी जबाबदार जागतिक दर्जाची नवोन्मेष परिसंस्था उभारत आहे. समृद्ध महाराष्ट्राच्या आजच्या या भागात एवढंच. पुन्हा भेटूयात नवीन घडामोडी आणि महत्त्वपूर्ण निर्णयांबाबतच्या नवनव्या बातम्यांसह पुढील आठवड्यातील समृद्ध महाराष्ट्राच्या भागात. तूर्त एवढंच.